आणि एक उत्कृष्ट आमचे गुरुवर्य समालोचक। पहिला बॉल वॉटर स्वीप, बॉल पाठवला सीमा पार, बॉल झाला फरार, येतोय 6 धावा वरोसे टीम कडून षटकार। हल अविनाश दादा भोईर आमचे वेगळ्याच मूड मध्ये आलेले आहेत, त्यांना आपण धन्यवाद देऊ। चला टॉस आपण तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण तिथे पारितोषिक देणार आहोत, तो पायलटचा आपण कलेक्ट करावं। चला चेंडू पाठवायचा, आवाज नाही तर मजा नाही, कारण पोंजे गाव आहे आणि पोंजे गावामध्ये जर आवाजच नसेल समालोचनाचा, बेस्ट ऑर्गनायझेशन ऑफ द परिसर हे पोंजे गावाला समजलं जातं, पण इथे जर आवाज नसेल तर समालोचन करण्यामध्ये मजा नाहीये। इथे आवाज हवाय, समालोचनाचा तरी आवाज हवाय, जरी डीजेचा आवाज नसेल। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आकाश बागीत आपण या ठिकाणी सुपूर्द करायचंय। आणि हे पहिले मॅन ऑफ द मॅच असतील की ज्यांना स्वतःहून माईक पाहिजे, माईक वर बोलण्याला भल्या भल्यांची फाटते दादा। इथे षटकार आल्यानंतर झेल घेतलाय की नाहीये, झेल सोडलाय। ही मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच भेटली आहे। सर्वात पहिले मी माझ्या टीमचा आभारी असेल, कारण की माझा परफॉर्मन्स होतो नाही होत, पण माझी टीम मला शेवटी प्रत्येक वेळेस पाठीशी असते आणि नाही भाऊक झाले आज कारण माझा परफॉर्मन्स पाहिजे तसं पण नाही झाला, पण मला मॅच जिंकवायची होती माझ्या टीमसाठी। आणि आजची मॅच माझी मॅन ऑफ द मॅच आहे ती माझ्या टीमचे कॅप्टन गणेश भुजबळ याला देतोय, कारण की आमची टीम जी सगळीकडे खेळते फक्त आणि फक्त गणेश भुजबळच्या मेहनतीमुळे खेळते। आम्ही फक्त सगळे प्लेयर खेळायला येतो, पण खेळायच्या आधी जी मेहनत लागते, टीमला एकत्र करणं, सगळे प्लेयरला जमा करणं, सगळ्यांची विचारपूस करणं, एवढे वर्ष झाले तो गणेश भुजबळ आमच्यासोबतच आहे। आम्ही लहान असल्यापासून तो गणेश भुजबळ आमच्या बापदेव टीममध्ये खेळतोय, आम्ही आता त्याच्यासोबत खेळतोय, तरी तो इंजुरी असेल तरी तो बाहेर बसत नाही, तो टीमसाठी येतो आणि आमच्या सगळ्या मुलांसाठी येतो। आणि आज मला असं वाटतं की ही जी मेहनत आहे माझी ती माझ्या पूर्ण टीममुळे झाली आहे। आणि आजचा मॅन ऑफ द मॅच मी माझ्या टीमच्या कॅप्टनला देतो आणि गणेश भुजबळ यांना सांगतो की आजची मॅन ऑफ द मॅच आहे ती त्यांनी घ्यावी। यस क्लॅप, कारण गणेश भुजबळला आम्ही कधी फोन केला, कारण सर्वाधिक कॉन्टॅक्ट मध्ये आमच्या असतात, जेव्हा कॉल केला की या ठिकाणी आमची एंट्री कमी पडते, त्या ठिकाणी तुमचा पोरी संघ खेळेल का, न संकोच न भेदभाव कधीही न बोलणारा हा प्लेयर आहे, हा संघनायक आहे गणेश भुजबळ। प्रत्येक वेळी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणतेही संघ असू द्या, गट्स कोणताही असू दे, लॉर्ड्स कोणताही असू दे, आणि त्यावेळी गणेश भुजबळ हे आमच्या विनंतीला मान देत या ठिकाणी आपण पाहतो की अगदी विराजमान होतात, मग ती किती एंट्री फीज असू दे आणि कोणत्याही प्रकारची मॅच असू दे, संघ समोर कोणताही असू दे, हे हँड्स अप यू आणि थँक्यू सो मच की आजही आमच्या विनंतीला मान देत आपण या ठिकाणी उपस्थितीत राहिलात। हे गणेश भुजबळ यांचं कौतुक असेल, कारण कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आमच्या जरूर ऍड आहेत आणि प्रत्येक वेळी मान सन्मान देत असतात। यावेळेसचा बॉल खूप चांगला आहे, वरोसे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय वाणिवली संघ फाईट करतोय। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 16 धावा। एक षटकाचा खेळ संपलाय। पवन गायकर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सर्व काही करावं लागतं, स्वतःच्या मॅचेस म्हटलं तर कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर, ॲज अ लाईव्ह कॅमेरामॅन आणि ॲज अ लाईव्ह ऑपरेटर, या सर्व काही गोष्टी प्रत्येकाला कराव्या लागतात, कारण कमी तिथे आम्ही, हे पोंजे गावाची खासियत आहे। मग ते क्षेत्र कोणतेही असू दे, ॲज अ एम्पायर असू दे, ॲज अ समालोचक, ॲज अ कॅमेरामॅन किंवा ॲज अ ऑपरेटर, ॲज अ स्कोरर, पोंजे गाव म्हटलं की कमी काहीच नाही।
आणि यासाठी ओळखले जाणार आणि म्हणूनच आपल्या विनंतीला मान देत पोंजे गावामध्ये हे 32 संघ आज डे नाईट स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे ग्रामस्थ मंडळ किंवा सपोर्ट्स करणाऱ्या या सर्व लोकांसाठी जात आहे। या ठिकाणी पहिलं षटक संपलंय, एक षटकाच्या अखेरीस एकूण धावा संख्या माहिरा 11 वरसाई वरोसे टीमच्या 16 धावा झालेल्या आहेत। नवीन गोलंदाज मार्गस्थ होतोय वाणिवली संघाचा सार्थक, याला आपण पाहतोय। खूप उशिराने मी तुमच्या सोबत जॉईंट होत आहे रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धेमध्ये अजिंक्य भौड, त्यानंतर आपण पाहिलं मानस मनोरे आणि पॅडी सर यांचा आवाज आपण ऐकला। यावेळेसचा बॉल हवेत होता, नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत नाहीये। धावपटलावरती जर विचार केला एक धाव ऍड होईल। षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना एक धाव ऍड होतीये। एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 17 धावा। महेंद्र भाजेकर सर आम्हाला सांगतायत की या ठिकाणी 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। वाणिवली आणि वरोसेवाडी दोन्ही वरोसे माफ करा वरोसे हा संघ दोन्ही चौक परिसरातील चौक विभागातील हे दोन संघ आपण पाहतोय। आणि लेफ्ट हँडर जो बॅट्समन आहे तो मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता, सुभाष भोसले। आमचे पॅडी सर सुबोध भोसले आमचे पॅडी सर आम्हाला सांगतायत की हा फलंदाज विस्फोटक आहे, खतरनाक आहे, पण त्याची फलंदाजी या ओव्हर मध्ये या षटकामध्ये चालणं खूप गरजेचं आहे। व्हॉट बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून। या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अगदी जमिनीलगत राहिलाय, डॉट चेंडूची सांगता आणि डॉट बॉल नंतर धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये। 17 वरती स्थिरावलाय, 17चा खतरा या ठिकाणी होतोय। हे काय केलंय गोलंदाजानं, हा बॉल कोणत्या पद्धतीने डिलिव्हर केलाय, स्लोवर करायचा होता पण अवांतरच्या स्वरूपाने दर्शवतात। 1 बाउन्स ही वॉर्निंग, एक अतिरिक्त बाउन्स आपण हाताळलाय। या गोलंदाजाकडे निहाळणी केली जाते, वाईट बॉल येतोय, वाईटची अतिरिक्त धाव ही स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल। एकूण धावा संख्या 18 वरती आहे। राईट आर्म राउंड द विकेट, गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल। हा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन पूल केलाय, इथे चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेषा पार। बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर बैठे, बहुत दूर बैठे, उनकी तरफ आवाज जानी चाहिए डीजे मास्टर, ये आवाज होनी चाहिए। और ठोको बिंदास, अब सब कुछ खत्म हो चुका है, अब ठोको। यहां से छक्का है, छक्के के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 24 और 24 और 6 बने। यहां से 30 ठोक दीजिए। जेवढा डीजे वाजल तेवढा टाइमपास मैदानामध्ये, कारण मॅच आपल्याला सगळ्या कव्हर करायची अविनाश दादा। 9 बजने वाले हैं पाइडी सर, आज कुछ दिक्कत नहीं, 9 तो तय है सुबह के, इसमें कोई दिक्कत नहीं। और अविनाश भोईर की तरफ से आपको खास मेजबानी है। बुधवार के दिन आप कुछ खाए, कुछ चाय पिए, कितने भी खाए, किधर भी होटल का कुछ भी बोले, आपके लिए अविनाश भोईर की तरफ से ये खास मेजबानी होगी शाम के 5 बजने के बाद। लेकिन इस तरफ मुकाबले की तरफ चलते हैं। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल रन संख्या हो चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन। बिल्कुल
माहिरा 11 वरोसे टीम, गुड लक वाली पावर। हम हमारे अजिंक्य बोर्ड का स्टेटस हमेशा देखते हैं कि जब माहिरा 11 की टीम माहिरा की नाम से जब जाने जाती है तब गुड लक वाली पावर होती है। आज ऑफिशियल कमेंटेटर हमारे साथ अजिंक्य बोर्ड भी है, लेकिन आज उनके टीम का मुकाबला है, उनके खुद के बेटी के नाम से ये जाने जाने वाली ये टीम है, उसके लिए आज हमसे थोड़ा सा दूर है। लेकिन अब 2 ओवर के समाप्ति के बाद कुल रन संख्या हो चुकी है 30 रन। अब आखिरी की 1 ओवर बाकी है, 1 ओवर का खेल शेष है। हमारे कई दर्शक कई सपोर्टक यहाँ से जुड़ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। और हमारे अंपायर्स संगम भोईर, संतोष पवार और शिवदास चौधरी सर पूरे डे नाइट इस श्रृंखला को अरेंज कर रहे, इस श्रृंखला को लीड कर रहे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। क्योंकि अब उनकी पूरी तरह से हालत खराब हो चुकी है, मुझे मालूम है। डे नाइट टूर्नामेंट जब लेते हैं ना तब अंपायर्स की क्या हालत होती है। लाइट्स, गाडीची लाईट बंद करा प्लीज समोर. ओके थँक्यू. अविनाश भोईर सुद्धा या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहणार आहोत. आयोजक आहेत, मात्र त्यांना पण धन्यवाद देऊया. तुम्ही जाऊ नका. तीसरे ओवर के लिए गेंदबाज होंगे हर्षल. हर्षल की गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर यहाँ से चकमा खा बैठे बल्लेबाज। 1 रन आसानी के साथ पूरा, दूसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं। और ये नो बॉल भी है शायद. रोहित सर नो बॉल इसके उनके ऊपर, और ये फ्री हिट गेंद होगी. और या इस टोटल रन है इस गेंद के ऊपर. 2 धावा या चेंडूवरती आपण पाहिले असेल आलेले एक्स्ट्रा, आणि नो बॉल आणि फ्री हिट. आधीच दुष्काळ त्याच्यामध्ये हा 13वा महिना आहे, कारण का आधीच आपण पाहिलं असं 3 ओव्हरची मॅच. तर नक्कीच या ठिकाणी धनाजी एरुणकर, रुपेश प्रबळकर, दीपक देवघरे, महेंद्र पार्टे आणि नवनाथ मोरे या सर्वांचा सपोर्ट या टीमला राहिलेला आहे. शुभेच्छा देखील असतील पॅडी सर. अविनाश दादा भोईर दिलदार व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांच्या मनामध्ये ज्यांनी घर करून दिलं ना ते तुमच्यासाठी सगळे काय करून देतील असे अविनाश दादा भोईर सध्या आयोजकाच्या भूमिकामध्ये. मात्र त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. रोहित सर तुमची सुद्धा खूप मेहनत आहे, मात्र ही स्पर्धा एक दुसरे दिन नसून सगळ्या मंडळाची आहे. बिल्कुल, ये एक दिन की प्रतियोगिता नहीं है. विघ्नहर्ता पहुंचे टीम का सपोर्ट रहा इस टीम को, इस प्रतियोगिता को बिल्कुल पूरी तरह से सक्सेसफुल बनाने के लिए. लेकिन 1 बाउंस ओवर द रो, ये बाउंड्री लाइन के बाहर, एक टप्पा खाने के बाद 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर ऐड होते हुए 36 रन आ गया टोटल. और यहाँ से सुजीत पाटिल की तरफ से 200 का इनाम रोहित गायकर के लिए, और अविनाश भोईर इनकी तरफ से 200 का इनाम. ये होता है बढ़िया कमेंट्री का मुजाहिरा, लेकिन ये बढ़िया कमेंट्री नहीं है, ये हमारे दोस्ती के खातिर प्यार है, ये दोस्त के लिए दिया हुआ तोहफा है. और ये 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर, और 4 रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 40 रन हम देख रहे हैं. यहाँ से थोड़ी सी पाबंदी लगाई गई है आवाज के ऊपर. पवन गायकर चौकार आल्यानंतर आपण पाहिलं असेल या चेंडूवर त्याला विकेट. क्रिक बोल्ड बाद झाले सोबत भोसले, ज्या सोबत भोसलेने मस्त फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. वैती 31 धावांची स्फोटक विनिंग आपण त्यांची पाहिलेली आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं असेल ना धाव संख्याचा रथीब मोठा ठेवण्यात आलेला आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. बघा महेंद्र सर 40 धावा लागलेले आहेत, आता मोठा टार्गेट सेट झालेला आहे. मोठा टार्गेट आपण पाहिलं असेल बनवण्यात आलेला आहे. जीवन येळूर मोरबे संघ दाखल झालेला आहे. मोरबे संघाला शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. शेवटचा हा षटक आहे, आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल बघूया या ठिकाणी.
पंचाकडून ओट डिक्लेअर होईलच. एकदा धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. आणि या 2 धावा या चेंडूवर आल्या पूर्ण आणि 2 धावसंख्येच्या बरोबर 42 धावा लागल्या धाव फलकावरती. एक धावसंख्याचा उच्चांक आणि ह्याही चेंडूवरती आपण पाहिलं असेल थोडासा क्षेत्ररक्षण खराब होतोय. चुकीला माफी नाहीये, चौकार आलेला आहे या चेंडूवरती. 46 धावा पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि 47 धावसंख्येची आता गरज आहे ते 18 चेंडूमध्ये. 3 ओव्हरची मॅच. धावा खूप झालेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. आणि नेक्स्ट मॅच महेंद्र सर, पुढची मॅच कुठली असेल? हॅलो, जय गावदेव टेंबरी आणि आर्या 11 माझगाव दोन्ही संघांच्या करणारी विनंती असेल की लगेच यायचंय, टाइमपास करू नका. चला, टेंभरी आणि माझगाव. उद्या संकष्टी आहे, आम्हाला नसते. संकष्टी चालू झाली महेंद्र सर, 12 वाजल्यापासून चालू झालेली आहे. तिथे मठच्या मंदिरामध्ये 5 आपण 12 वाजता बरेचसे भक्तगण दर्शन घेऊन आलेले आहेत. चला, टेंभरी आणि माझगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 46 म्हणजे आता धावांचा या ठिकाणी आपल्याला धावांचा आता वर्षाव झालेला आहे, पाऊस पडलेला आहे. आता पाहूया, तसा विचार केला तर ही मॅच होईल. वानिले संघामध्ये स्वप्नील कनोजे सारखा एक चांगला स्फोटक फलंदाज त्यांच्यामध्ये आहे. आवाज वाढव डीजे. हॅलो, आयोजकांनी दंगल चालले, जंगली जंगल. कागज कलम नक्कीच गवा गुलाबी थंडी तेरा आहे. अविनाश भोरे यांची फरमाइश आहे, जा. कागज कलम फिल्म हम लगाओ डीजे. आवाज वाढव डीजे. सर्वांचं आपण सरचे स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा एन्जॉय करतो आपण. आणि सकाळी स्पर्धा पहिला चेंडू या विकेटवरती किती वाजता पडला महेंद्र सर? मला असं वाटतं 8:30-9 वाजता पहिला चेंडू या विकेटवरती पडलेला आहे. 9-10 वाजता बरोबर 10:08 पहिला चेंडू पडलेला आहे. आणि मानस मनोरे सर, आपणास विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यावचं आहे. आपलंही स्वागत आहे. एक मस्त अपवाद आपण पाहिला, एक छोटा समालोचक आमचा मानस सर या. चला आपण आता कॉम्बॉक्स मध्ये दुसरं हॅलो. चला, टेंभरी आणि माझगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विलास पाटील शुभेच्छा असतील. भास्कर घरत टेंभरी संघाचे करणार शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला, कारण या आपल्या परिसरात त्या टीम आहेत. चला, सलामीची जोडी मैदानात स्वप्नील अक्षय, स्वप्नील कनोजे आणि अक्षय दोन्ही संघादरम्यान या स्पर्धेचे आयोजक अविनाश शेठ भोईर यांच्या सोबत टॉस केला जातोय. माझगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. फक्त लाईट द्या थोडा जास्त. मी बरोबर बोलतो, कसा बोलायचो? सायलेंट पाहिजे का? राहू दे काय. आणि पहिल्या चेंडूवरती स्वप्नील च्या बॅट मधून मस्त आलेला फटका आपण पाहिला असेल. चौकार आलेला आहे. 4 धावा.
46 धावसंख्येचा पाठलाग करता पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चौकारच्या वरनं 4 धावा लागल्या धावफलकावरती. मानस बरोबर खऱ्या तर सकाळपासून आयोजकांची जी मेहनत आपण पाहिली असेल ना, खूप सारी मेहनत आहे. अजिंक्य भाऊडी मायरा या नावाने त्यांचा संघ खेळतो आणि मात्र या चेंडूत स्वप्नील कणोजे आपली आक्रमकता आता सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडू त्याला षटकार. गोलंदाज आहे तो साहिल बेलोसे निकल साहिल निकलचे. साहिल याच्यावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली ना. सध्याच्या घडी आता वाणिवली संघाला स्वप्नील जेवढा विकेट वरती असेल ना तेवढा फायद्याचा असेल. किमान मी तर म्हणून 2 ओव्हर पर्यंत तर स्वप्नील विकेट वरती राहणं गरजेचं आहे. आणि जर का तो विकेट वरती असेल ना सामना सोपा होईल. मात्र पाहूया साहिल याच्यावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा लागले त्या धाव फलकावरती आणि पुन्हा एकदा आक्रमण आणि आक्रमण. हा चौक बचाव आणि त्याच्यावरती आपण पाहिलं असेल आक्रमण केलं तर साहिल याच्यावरती पहिल्या चेंडूचे चौकार, त्याच्याने झाले बॅक टू बॅक 2 षटकार. 14 धावा लागल्या धावफलकावरती. चला बॉल मध्ये नवीन चेंडू मैदानात मध्ये आपण द्यायचा आहे. मानस मनोरे एक छोटासा समालोचक आज खऱ्या आपल्या परिसरांना उज्ज्वल करतोय. भिवंडी परिसर असू द्या, उरण परिसर असू द्या, कर्जत परिसर असू द्या, कुठला असा परिसर नाहीये की या सध्याच्या मोसमामध्ये मानस मनोरेचं समालोचन नाहीये. मस्त चांगला बॉल बॉल अजून दुसरा बॉल द्या बाबू. फेकू नका मैदानाच्या आतमध्ये, चेंडू घेऊन जा जरा. मानस मनोरे चांगलं समालोचन करतोय. आजी या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहेत आणि बऱ्याचशाच लिंक्स मॅच झाल्या. आपण लिंक्स त्याच्या मॅच त्यांनी आता कव्हर केलेले आहेत आणि चांगला मानधन सुद्धा त्यांना मिळतोय. हे पण त्यांना आपण शुभेच्छा आपण देऊया. नाही आणि त्यांच्याकडे जबाबदारी आपण पाहिली असेल ना, एका मॅच मध्ये त्यांनी सगळ्या कंडिशन गरजी त्यांनी आम्हाला सांगितली होती आणि परिस्थितीमुळे तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सहन कराव्या लागतात आणि परिस्थिती पुढे काहीच नाहीये. आपण म्हणतो ना देव तारी त्याला कोण मारी, आणला मागतो 1 डोला आणि देव देतो 2 डोले. मात्र माणूस म्हणणे शुभेच्छा असतील तुम्हाला, सॅल्यूट असेल तुमच्या पुढील वाटचालीसाठी. आम्ही चांगलं सांभाळतो, तुमची नेहमीच ऐकत असतो. मात्र या स्पर्धेमध्ये देखील आज तुमची वर्णी लागलेली आहे. तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा आल्या. त्या 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 2 षटकार आहेत. आणि या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, जो टाइम वेस्ट केला, जिथं वेळ मिळाला, ज्या साहिलनं काहीतरी वेगळा व्यूह रचना आखली आणि जिथं मात्र आपण पाहिलं असेल एक मोठा विकेट स्वप्नील कनोजे सारखी एक विकेट आता मैदानाच्या बाहेर. थोडासा हताश निराश झालेला आहे आणि या चेंडूत आता संयमी कामगिरी करायची वेळ होती, जिथे मात्र आपण पाहिलं असेल विकेट गमावली आहे ती वाणिवली संघाने. सार्थक न्यू बॅट्समन सार्थक मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन 3ऱ्या क्रमांकावर असतील. सुरुवात चांगली होती, विश्वासक सुरुवात होती, धडाकेबाज सुरुवात होती. मात्र जसा स्वप्नीलचा आता विकेट मैदानाच्या बाहेर आलेला, थोड्याशा आता अडचणीचा तो वाढ होईल ते वाणिवली संघाच्या. 16 धावा धावफलका होती. पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार, त्याच्यानंतर आली विकेट. आणि गोलंदाजीसाठी साहिल निकालचे कमबॅक करून देतोय. मोठी विकेट त्याने आता प्राप्त केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील. पंचाने मात्र ती अपील उचलून धरलेली आहे. सरपंच आहेत ना कीपर नितीन दादा तवळे, एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये एसट्याला चिटकवून नेहमीच ते कीपिंग करत असतात आणि खऱ्या अर्थानं सच्चा खेळाडू आहे. एक मॅच मध्ये परिस्थिती अशी होती, चॅम्पियन ट्रॉफी तोपगावची, वयाल
आणि जिथे आपण पाहिलं असेल वरोसेची मॅच होती, शेवटचा एक चेंडू 4 धावसंख्येची गरज होती, षटकार आला होता आणि आमचे काहीशे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले होते. जो जास्त वाद निर्माण झाला होता ना, नितीन तवळे दादांनी एकच इशारा केला ना सर्व टीम बाहेर गेली आणि वयाल संघ विजय घोषित केला. एक सच्चा खेळाडू म्हणून आम्ही नितीन दादा तवळे यांची वारंवार उल्लेख आम्ही करत असतो. या चेंडू त्याला विकेट आणि या विकेटच्या मुलं आपण पाहिलं असेल लथा धावसंख्येचा आलेख तिथं थांबलेला आहे. 16 धावा लागले धावफलकावरती. 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 13 गेंदे 31 रन की जरूरत. 13 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. साहिल चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करून देतोय. 10-12 पर्यंत रनअप घेऊन हा चेंडू नितीन दादा थोडासा सावधान आणि या चेंडूवरती बघा आता संतुलन बिघडलेलं आहे आणि हिट विकेटच्या स्वरूपाने बाद झाले फलंदाज. हिट विकेट नाही बॉल डॉट आहे. अंपर वाईट बॉल आहे का, सॉरी. आणि एक म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूनी फायदा आहे. एका बाजूने एक धाव ही मिळाली आहे वानिवली संघाची आणि वानिवली संघाला एक धाव मिळाली आहे, त्याचबरोबर विकेट मिळाली आहे ते वरोसे संघाला. 17 धावा धावफलकावरती. आता 30 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन सूरज. जसा स्वप्नील लबडेची आपण पाहिले असेल, स्वप्नील कनोजे यांची जी फलंदाजी सुरू होती ना त्यावेळेस मात्र या ठिकाणी मजा येत होती. 13 चेंडू 30 धावसंख्येची गरज. हा वाईट चेंडू आला त्याच्यामुळे एक धाव ऍड होईल. हा आता गोलंदाजा फ्लेवर मध्ये असलेली विकेट ऑन अट्रिकवरती असलेला गोलंदाज साहिल. आपण नेहमीच म्हणतो सुरुवात करणं सोपं, सातत्य टिकवणे खूप कठीण आहे. पहिल्या 3 चेंडू होते आक्रमण आणि या चेंडूती मस्त टिपल्याला हा झेल हॅट्रिक झाली. नो बॉल आहे का पंचांचा महाराष्ट्रात आहे बघूया. अंपायर नो बॉल आहे ना. वर स्टेपिंगचा नो बॉल. 1+1 विकेट ही झाली होती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा नशिबाने साथ दिलेली वाणिज्य संघाची. फ्रीटचा हा चेंडू उघडा डोले बघा नीट समोर आहे हा फ्रीटचा चेंडू. हरिचंद्र मते देखील आमचे एक चांगले मराठीचा एक गोड आवाज, एक चांगले समालोचन आहेत. आता सध्या क्रिकेट पासून बरेचसे दूर आहेत मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ही फ्रीट ची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज स्ट्राइक वरती अक्षय. हमें सीधे साधे अक्षय. आता अक्षय डावकुरे फलंदाज फ्रीटच्या चेंडूवरती आक्रमण केला जाईल का डिफेन्स केला जाईल. मात्र गोलंदाज साहिल निकालजे जो पहिल्या षटकासाठी आलेला आहे. नितीन दादा तवळे क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करता येणार नाहीयेत कारण का पहिला चेंडू आपण याच्या अगोदर चेंडूवरती जसा क्षेत्ररक्षण आहे तो फ्रीटचा चेंडू आहे. स्ट्राईक चेंज झालेली आहे मात्र पाहूया अक्षय. फ्रीटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं झाले. एक धाव या चेंडूवरती सिंगल. सिंगलने तितकासा काहीच फरक पडत नाही आहे. आणि पहिलं षटक अतिशय लांब लचक आणि पहिल्या आपण पाहिला 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा होत्या. नंतर मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी केली, 20 धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये. विकेट आल्या तिथे आपण पाहिलं 3. आता समीकरण 12 चेंडू 27 धावसंख्येचा येऊन पोहोचलेला आहे. तसा विचार केला तर मॅच अजून बॅलन्स आहे. मॅच अजून दोन्ही संघाच्या बाजूने आहे. मात्र या षटकामध्ये जर का वानिवली संघाची फलंदाजी चांगली झाली, जशी स्वप्नीलने सुरुवात केली तशी सुरुवात झाली तर हा सामना सोपा होईल. मात्र पाहूया आता दुसऱ्या षटकासाठी नितीनदादा तवळे यांच्या माध्यमातून कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. मायरा इलिओन वरसाई वरोसे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वानिवली. पाडी सर, या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आज चांगली पाहायला मिळते. खरं प्रत्येक आयोजनापासून जर आपण पाहिलं तर अक्षरशः ट्रॉफीज त्याच्याच बरोबरीने बरीचशी आकर्षक पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सकाळी आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला होता आणि आता मध्यरात्र झालेली आहे, पण एक कमी अजूनही येते म्हणजे चहाची. आणि ती चहाची कमी तुम्ही आयोजक भागवली पाहिजे, कारण चहा नाही आला तर मजा नाही. आम्हाला कुठलं व्यसन नाही पण चहाचं व्यसन मला आहे. ते आलं पाहिजे तरच मजा येणार. ती एक कमी अजूनही बाकी आहे.
एसटी रक्षकाच्या पाठीमागे आपण पाहिलं असं राजकीय क्षेत्रामध्ये ज्या नितीनदादा तवले, ज्या पूजाताई आहेत त्यांच्या सौभाग्यवती, ज्या आपण पाहिलं लोधिवली ग्रामपंचायतच्या सरपंच थेट, आणि तेच नितीनदादा तवले एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. आणि आजी दादांच्या माध्यमातून देखील नितीन शेठ तुम्हाला शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत. मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावसंख्येची. 13.50च्या सरासरीने या धावा आता तुम्हाला जमावं लागतील. आणि आक्रमण हाच आता बचाव असेल वानिली संघासाठी. अक्षय आणि ह्या चेंडूवरती केलेलं आक्रमण पाहूया. क्षेत्ररक्षण प्रेक्षक बनले आणि ह्या चेंडूवरती आलेला अक्षयच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. प्रवीण ठाकूर, अनिल दादा कंटाकले आणि सुनील दादा आमच्या या ठिकाणी सगळी मंडळी आमची आयोजक करते या ठिकाणी दाखल झाले. त्या व्यासपीठावर त्यांचं आपण सरचे स्वागत करूया आणि त्यांचे आपण सरचे स्वागत करूया. आणि या चेंडू त्याला षटकार 11 चेंडू 21 धावा आता विजयासाठी गरज आहे. दोन्ही बाजूने या सामन्यामध्ये आता आपण पाहिले असेल ना आग लावली जाते. दोन्ही संघ आपण प्रयत्न चांगले करतायत. मात्र आपण पाहिलं अक्षय हमें सीधे साधे अक्षयच्या बॅटला षटकार आणि आता या षटकाने बराचसा आता अंतर कमी केलेलं आहे. मात्र पाहूया अशी जर फलंदाजी झाली तर हा सामना तसा विचार केला तर जास्त दूर जाणार नाहीये. ते वानिवली संघाच्या माध्यमातून वानिवली विरोधात वरसाई वरोसे मायरा या नावानं अजिंक्य बोर्ड ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. मात्र गोलंदाज झालेला आहे सुबोध. हा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण झालेली आहे. आणि एका धावसंख्येच्या बरोबर आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 20 धावसंख्येची. 10 चेंडू 20 धावसंख्येची गरज. येऊन पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. सोबत भोसले एक आपण पाहिलं असेल लेदरचा चांगला खेळाडू आहे. मात्र टेनिस मध्ये देखील चांगला खेळ होताना आपण पाहिलेला आहे. माथारण एका टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं असेल लिंक मॅचच्या स्टेज मध्ये त्या आपण आयकॉन म्हणून जो खेळाडू खेळला होता त्याच्यामध्ये 47 धावा एक मोठी विनिंग त्यांची आम्ही पाहिलेली आहे. ते सोबत भोसले. आता स्ट्रायकर एंड वरती आलेले फलंदाज सूरज. मात्र पाहूया सूरज सोबत सूरज या चेंडूवरती झालेली चुकीला माफी नाहीये. इथे आपण पाहिलं बाईज कशा येऊ द्या धावांना खूप महत्व आहे. आणि या चौकारच्या बरोबरीनं आता गरज आहे 16 धावसंख्येची. टोटल धाव फलकावरती लागल्यात 31 धावा. मस्त मॅच आहे दोन्ही संघाच्या बाजूनं. जरी या धावा जास्त असतील मात्र या धावांचा 47 धावसंख्येचा पाठलाग करत आतापर्यंत टोटल 31 धावा धाव फलकावरती. मात्र आज धावा देखील येत आहेत, धावा चेस होत आहेत. हा चेंडू मस्त सूरज यांचा केल्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती आलेली. मानसी स्पोर्ट संघाचे आपण पाहतोय पुरस्कर्ते आमचे विष्णू शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित. आमचे बाबा अतुल भोईर यांचे पिताश्री विष्णू शेठ आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तानाजी शेठ आपला या ठिकाणी सन्मानपूर्वक निमंत्रण देत आहेत. विष्णू बाबा आपणास विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं. या आमदार ट्रॉफी मध्ये आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत. मानसी स्पोर्ट म्हणून त्यांची एक मोठी स्पर्धा दरवर्षी नाईट असू द्या डे असू द्या. आताच इथे आपण लिंक मॅच एक मोठी स्पर्धा आपण पाहिलेली. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण क्षेत्ररक्षण प्रेक्षक बनले आणि आता आपण पाहिलं असं सुबोध भोसले याच्यावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जो फलंदाज अक्षय, जे आम्ही पहिलाच उल्लेख केला, आम्ही सीधे साधे अक्षय, साधा सरळ अक्षय. ज्या अक्षयने मात्र या सामन्यामध्ये जान निर्माण केलेली आहे. आणि या सामना आता आपण पाहिला असा वाटत होता, कठीण वाटत होता, त्या सोपं करण्याचं काम केलेलं आहे. आणि करा त्या बाबतीत आपण पाहिलं असेल थंडी, गुलाबी थंडी आहे, ती थंडी आता उडवली आहे. तू मै येस नो येस नो वस नो येस नो. आणि या चेंडूवरती बघा संतुलन आता आपण पाहिलं असेल तर बिघडलेलं आहे. आणि या चेंडूवरती एक धाव आली आहे. टोटल धाव फलकावती लागल्या त्या 39. आता विजयासाठी
6 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. मस्त मॅच झालेली आहे बघा. असं वाटत माणूस की ही मॅच पूर्णपणे एकतर्फी होईल आणि सहजपणे विजय प्रस्थापित करेल ती मायरा इलेव्हन वरोसे संघ. मात्र क्रिकेट जो असा खेळ आहे अनुचितेने भरलेला जो खेळ आहे. 6 चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. सहा चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. आता सध्या आपण पाहिलं असेल तर तुम्हाला माइंडनी फलंदाजी करायला लागेल. डोके चालू तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. नितीनदादा तवळे आणि आता टीम आपण पाहतो मीटिंग करतायत. आता शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये दिला जाईल की या 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखल्या जाईल की 8 धाव संख्येचं संरक्षण केलं जाईल. मात्र पाहूया मैदानात सूरज आणि अक्षय यांना आपण पाहतोय. अक्षय आणि सूरज. अक्षयने मात्र खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी केली. सलामीसाठी आलेला जो अक्षय आपण पाहिला असेल तो खेळतो वैयक्तिक 13 धाव संख्येवरती आणि 2 बाईज. मात्र पाहूया 6 चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. गणेश शर्मा इकडून तिकडून आवाज आता देतोय. आता शेवटचा षटक घेऊन आलेला गोलंदाज अक्षय आणि हे देखील आता अक्षय आहेत. स्ट्राईक होती अक्षय. अक्षय नाही सूरज. अक्षय ना अक्षय. अक्षय आणि ते तिकडे सूरज गेलेले आहेत आणि गोलंदाज अक्षय निकालचे. बघू या ठिकाणी दोन्ही संघ आपण पाहिलं असेल आपल्या परीने प्रयत्न करतायत. क्रिकेट अनुचितता भरला जो खेळ आहे दिवाणी होते क्रिकेटचे प्राण. आणि मला पहिल्या चेंडूवरती मस्त आलेला अक्षयच्या बॅट होता हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं जो 6 चेंडू 8 धाव समीकरण होता जिथे आता मात्र या षटकाराने बराचसा अंतर कमी केलेला आहे आणि आता 2 धाव संख्येची गरज आहे. हो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. 46 धावा. तसा विचार केला खूप मोठा धावसंख्येचा उच्चांक होता. हा चेंडूला उंची जास्त दिलेली आहे आणि या चेंडूवरती पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सामना जिंकलेला आहे तो वानिली संघानं. विजय संघाचं हार्दिक स्वागत. हॅडलक नितीनदादा तवळे. 46 धावा होऊन देखील सामना या ठिकाणी गमवावा लागलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे तो जय हनुमान वानिली संघानं. वानिली संघाचं हार्दिक स्वागत. 5 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. 4 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे आणि 18